लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. संपादक अरुण आंधळे पाटील. मी आहे तुमच्यासोबत निकिता पाटील. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण बोलणार आहोत पारनेर तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांबद्दल. आणि त्याहूनही महत्त्वाचे, कोणीतरी एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त केले तर त्याच्यावर लागू होणारे कठोर IPC 306 कलम आणि त्याची शिक्षा काय? हा समाजासाठी मोठा इशारा आहे. चला तर पाहूया संपूर्ण अॅनालाइज. पारनेरमध्ये आत्महत्यांची वाढ. आकडे. कारणे. पारनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण घेत असताना कमी वयात सेक्स बाबत आवड निर्माण होऊन अल्पवयात घरातून पळून जाणे, सासरच्यांकडून मानसिक छळ होणे, शारीरिक संबंधातून खून होणे, असे अनेक प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रात सध्या घडत आहेत. त्याला पारनेर तालुका देखील अपवाद नाही. ही फक्त आकडेवारी नसून अनेक कुटुंबांचा घडलेला दुर्दैवी अंत आहे. काही प्रमुख कारणे. शेतकरी कर्जबाजारीपणा, कौटुंबिक कलह, नातेसंबंधातील ताण तणाव, युवकांमधील मानसिक नैराश्य, सोशल मीडियावरून होणारा अपमान. प्रत्येक प्रकरणामागे एक वेगळी कहाणी, पण परिणाम एकच, हतबलता. भारतीय दंड संहितेतील IPC 306 अबेटमेंट ऑफ सुसाईड या कलमानुसार, जर कोणाच्या वागणुकीमुळे, त्रासामुळे, धमकावण्यामुळे किंवा मानसिक छळामुळे एखाद्याने आत्महत्या केली, तर त्या व्यक्तीवर थेट हा गुन्हा नोंदवला जातो. या कलमानुसार शिक्षा 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास. दंड. हा गुन्हा नॉन बेलेबल म्हणजेच जामीन सहज मिळत नाही. कोणते वागणे थेट गुन्हा मानले जाते. सततचा अपमान, दमदाटी, धमक्या, कर्जासाठी त्रास, भावनिक छळ, ब्लॅकमेल, मोबाईलवरून, सोशल मीडियावरून छळ, बदनामी करण्याचा प्रयत्न, नात्यातील मानसिक अत्याचार. यापैकी एकही गोष्ट जर आत्महत्येचे कारण म्हणून सिद्ध झाली, तर IPC 306 लागू होते. तपासामध्ये पाहिले जाणारे प्रमुख मुद्दे. सुसाईड नोट, व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्डिंग्स, आर्थिक व्यवहार, शेजारी, नातेवाईकांचे स्टेटमेंट, मानसिक छळाचे पूर्वीचे पुरावे, डॉक्टरांचे रिपोर्ट, जर उपचार घेतले असतील तर. पोलीस म्हणतात की कोणत्याही पुराव्यास हलक्यात घेतले जात नाही. एकच छोटा संदेश सुद्धा आरोपीला तुरुंगात पोचवू शकतो. नाव न देता केस स्टडी सांगणे सुरक्षित आणि कायदेशीर. उदा. एका तरुणाला सतत फोनवरून अपमान, आत्महत्या. एका महिलेला सासरी मानसिक छळ, केस नोंद. एका शेतकऱ्याला सावकाराचा दबाव, तपास. अशाच अनेक केसेसमध्ये तपास वाढवण्यात आला असून IPC 306 अंतर्गत गुन्हे दाखल होत आहेत. मानसिक आरोग्याचा मुद्दा. मानसिक ताण, उद्विग्नता, नैराश्य हे आजच्या सामाजिक जीवनात सर्वात मोठे संकट आहे. विशेषतः 18 ते 40 वयोगटातील युवकांमध्ये ही समस्या वाढते आहे. समाजाची जबाबदारी. वेळेवर संवाद, मदत, कौटुंबिक समजून घेणे, तणावग्रस्त व्यक्तींना सकारात्मक पाठिंबा. ही छोटी छोटी पावले जीव वाचवू शकतात. कोणाला त्रास देऊ नका, मानसिक छळ करू नका, कोणाच्या आयुष्याशी खेळू नका. अशा घटना दिसल्यास त्वरित पोलीस ठाण्यात कळवा. जीवन सर्वात मौल्यवान आहे. हा होता नव महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट. पारनेर तालुक्यात सुरू असलेल्या आत्महत्यांच्या घटनांवर प्रकाश टाकणे आणि IPC 306 अंतर्गत येणारी कडक शिक्षा समाजापर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. मी आहे निकिता पाटील. पाहत राहा नव महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.